शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं स्वागत. खरं तर पारंपरिक शेती करताना शेतकरी बांधव फळबागा लागवड असेल, भाजीपाला, धान्य पिकांसोबतच फुलं शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळायलाच आपण पाहतोय. याचं कारण असं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पेठांमध्ये या फुलांसाठीची वाढती मागणी. विविध धार्मिक कार्य असतील, शुभ कार्य असतील किंवा समारंभासाठी या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात देशाविदेशामध्ये होतोय. त्या प्रमाणात त्याचा पुरवठा वाढणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. फुलांमध्ये अनेक तरुण शेतकरी बांधव हे निर्यातदार बनलेले आहेत. फुलांची निर्यात विविध देशांमध्ये करत आहेत. ही निर्यात करताना आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही विशेष नियम, अटी आणि पॅकिंग संदर्भातील काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. या सगळ्या मुद्द्यांचा विचार करूनच आजच्या कार्यक्रमात आम्ही जो विषय निवडला आहे तो आहे फुले निर्यात सद्यस्थिती आणि संधी. कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी विशेष तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत श्री सतीश वराडे सर. नमस्कार सर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. वराडे सर हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे या ठिकाणी निर्यात विभागामध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. त्यांचा निर्याती संदर्भातील अतिशय गाढा आणि विशेष अभ्यास आहे आणि त्यांचं संशोधन सुद्धा या क्षेत्रातील प्रदीर्घ असं व्यापक प्रमाणात आहे. आज सर आपल्याला कार्यक्रमात नेमकं या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये निर्याती संदर्भातील आपल्या भारत देशाची आणि राज्याची स्थिती काय आहे यावर आपण प्रकाश टाकावा. देशातून कृषी मालाची मोठ्या प्रमाणात निर्यात आपण करतोय. यामध्ये आपण जर 22-23ची आकडेवारी बघितली तर यामध्ये आपण देशातून $53 बिलियन एवढ्या रकमेच्या कृषी मालाची निर्यात देशातून केली आहे. महाराष्ट्राचा वाटा जर यामध्ये म्हटला तर नक्कीच 50%च्या जवळपास हा महाराष्ट्राचा वाटा यामध्ये आहे. यामध्ये प्रामुख्यानं फळं, भाजीपाला, फुले, त्यानंतर प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ आहे, मत्स्यजन्य पदार्थ, प्राणीजन्य पदार्थ, मसाल्याचे पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, अशा पद्धतीनं विविध कृषी मालाची निर्यात आपण आपल्या देशातून मोठ्या प्रमाणात करतोय. यामध्ये फुलांची निर्यात जर म्हटली तर जवळपास 707 कोटी रुपयाच्या फुलांची निर्यात आपण गेल्या वर्षी देशातून केली. तर या ठिकाणी आपण आपल्या भारत देशातील कृषी मालाच्या निर्याती संदर्भातील परिस्थितीचा आढावा सांगितला. पण आता फुलांच्या बाबतीमधील उत्पादन आणि निर्यातीबाबतची स्थिती काय आहे सर? फुलांचं उत्पादन हे 2 प्रकारे घेतले जाते. काही फुलं ही दांडीसहित फुलं असतात आणि काही फुलं ही विना दांडीची असतात. फुलांच्या लागवडीखालील क्षेत्र देशामध्ये जवळपास 2.84 लाख हेक्टर एवढं असून यातून दांडीचे जे फुलं आहेत ते आपण 8.74 लाख मेट्रिक टन एवढं फुल घेतो आणि जे विना दांडीचे आहेत त्याचे आपण 23 लाख मेट्रिक टन एवढं आतून उत्पादन घेत असतो. आपण जर का आंतरराष्ट्रीय व्यापार जर फुलांचा बघितला तर जवळपास 1.79 लाख कोटी एवढ्या रकमेचा हा व्यापार आहे आणि त्यामध्ये भारताचा वाटा हा तसा छोटा आहे, 707 कोटीच एवढाच आहे. आपण गेल्या 10 वर्षाची जर आकडेवारी बघितली 2012 मध्ये आपली जी एकूण फुलांची निर्यात होती ही 455 कोटी रुपयाची होती आणि 2022-23 मध्ये ही निर्यात आपली 707 कोटी आहे. म्हणजे आपण 10 वर्षामध्ये आपली निर्यात 1.5 पटीपेक्षा जास्त झालेली आहे. त्यामुळे नक्की याच्यामध्ये संधी आहेत हे आपल्याला इथे लक्षात येते. आपण आता या उत्पादनाच्या बाबतीत सांगितलं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर काय परिस्थिती आहे, पण आता निर्यातीच्या बाबतीतील जी परिस्थिती आहे ती कशा प्रकारची आहे? पूर्ण जगामध्ये जर आपण बघायचं म्हटलं तर प्रमुख जे निर्यातदार देश आहेत यामध्ये केनिया, इथिओपिया, भारत आणि रशिया हे फुलांचे प्रमुख निर्यातदार देश आहेत. आणि आयातदार जे देश आहेत, आयातदार देशामध्ये अमेरिका आहे, न्यूझीलंड आहे, जर्मनी आहे, जपान आहे, फ्रान्स आहे आणि या देशांना, या प्रमुख देशांना आपण आपल्या देशामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्यात करतोय. यामध्ये जर आपण रिजन निहाय, विभाग निहाय जर बघितलं कोणत्या देशामध्ये आपली निर्यात होते तर मध्य पूर्व आशियाई देशामध्ये आपली जी निर्यात आहे हे दुबई, सौदी अरेबिया, ओमान आणि कतार या देशांमध्ये आपली निर्यात होते. दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये आपली सिंगापूर आणि मलेशियामध्ये आपला निर्यात होते. युरोपमध्ये आपली निर्यात ही नेदरलँड, इंग्लंड, जर्मनी आणि फ्रान्स, स्पेन आणि पोलंड या देशामध्ये आपली निर्यात होते. युरोपमध्ये जी त्यांची निर्यात किंवा आयात आहे फुलांची ही त्यांच्या विभागातच जवळपास 85% पूर्ण केल्या जाते, मागणी पूर्ण केल्या जाते. तथापि बाहेरून ते 15% आयात करतात. त्यामध्ये केनिया, इथिओपिया आणि भारत मोठ्या प्रमाणात युरोपला मालाची फुलांची निर्यात करतोय. अमेरिकेमध्ये आपण जर बघितलं अमेरिका खंडामध्ये तर आपण उत्तर अमेरिका आणि कॅनडा
या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात फुलांची निर्यात करतो. मला या फुलांविषयी जाणून घ्यायला आवडेल की ही निर्यात होणारी फुलं कोणती आहेत. प्रामुख्यानं सांगितलं दांडीसहित जे फुलं आहेत तर दांडीसहित फुलांमध्ये गुलाब, जरबेरा, कार्नेशन, अँथुरियम, ग्लॅडिओलस आहे. त्यानंतर ऑर्किड काही प्रमाणात एक्सपोर्ट होतात. त्यानंतर बर्ड ऑफ पॅराडाईस एक वेगळ्या पद्धतीचं फुल आहे, ते सुद्धा एक्सपोर्ट केलं जात असते. आणि विना दांडीच्या फुलांमध्ये झेंडू, ॲस्टर, त्यानंतर ट्यूबरोज, चमेली या फुलांची निर्यात होत असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपण फुलांचा उपयोग नेमका कशासाठी करतात जेणेकरून त्यांना निर्यात करण्याची वेळ येते आणि ही वेळ कोणती असते. परदेशामध्ये प्रामुख्याने गुलांचा उपयोग हा बुके तयार करण्यासाठी किंवा गिफ्टिंगसाठी बंचेसमध्ये फुलं दिल्या जातात किंवा त्याचं डेकोरेशनसाठी वापर होतो. काही वेळा त्यातनं फुलांमधून सुवास एक्स्ट्रॅक्ट करण्यासंदर्भात काही फुलं आयात केली जात असतात. अशा विविध प्रसंगाला फुलं वापरल्या जातात. त्याचप्रमाणे जर आपण काही विशेष दिवस बघितले, जगामध्ये काही विशेष दिवस सेलिब्रेट केले जातात, ज्यामध्ये व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी जो असतो तेव्हा फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यानंतर ख्रिसमस डे आहे, नंतर नवीन वर्ष आहे, फादर्स डे, मदर्स डे, फ्रेंडशिप डे, तर असे जवळपास 70 ते 80 वेगवेगळे दिवस हे जगभरात साजरे केले जातात आणि त्यावेळी फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. तसंच फुलांची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये हॉटेल इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण त्यांच्या हॉटेल्समध्ये फुलांचा मोठ्या पद्धतीचे बुके असतील किंवा त्या पद्धतीत स्वागतासाठी ते वापरतात. त्यामुळे फुलांचा वापर अशा पद्धतीने केला जातो. आता ही सगळी माहिती आपण दिली, आकडेवारी विश्लेषण आपण या ठिकाणी सांगितलं, हे ऐकल्यानंतर अनेकांना निर्यातदार होण्याची इच्छा या ठिकाणी वाटू शकते, प्रत्येकाला प्रेरणा मिळू शकते. तर निर्यातदाराने या ठिकाणी काय विशेष काळजी घ्यायला पाहिजे. फुलांची निर्यात करत असताना किंवा कुठल्याही कृषी मालाची निर्यात करत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर काही मानकं दिलेली आहेत, तर त्या मानकांनुसारच निर्यातदारांनी त्याच्या मालाची निर्यात करायची आहे. गुणवत्तेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर फुलांच्या बाबतीत फुलांचा आकार, रंग, त्या फुलाची जे दांडी असते, स्टेम ज्याला आपण म्हणतो, याचे एक समानता हा एक महत्त्वाचा भाग, महत्त्वाचा निकष हा गुणवत्तेमध्ये असतो. त्यानंतर फूल हे रोगमुक्त असलं पाहिजे, कुठली कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव त्याच्यावरती नसावा. त्यानंतर त्यात काही पानं जर असतील तर पानं आणि फुलांची सुबकता ही विशेष असली पाहिजे. अशा पद्धतीनं फुलांच्या गुणवत्तेबद्दल बघितलं जाते आणि ते निर्यातदारांनी त्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यानंतर पुरवठ्यामध्ये सातत्य, निर्यातदारांनी पुरवठ्यामध्ये सातत्य ठेवणे खूप गरजेचं आहे, कारण आपण अथक प्रयत्नानंतर आयातदार मिळवत असतो आणि आपण जर त्याला सातत्याने माल पुरवठा केला नाही तर तो नक्कीच दुसऱ्या निर्यातदाराकडे बघत असतो आणि त्यामुळे एकदा मिळवलेला निर्यातदार गमावणे हे आपल्यासाठी तसं परवडणारं कारण नाही. त्यामुळे आपण त्या सातत्य ठेवलं पाहिजे. आणि चौथा महत्त्वाचा भाग जो निर्यातदारांनी विशेष काळजी देण्याची गरज आहे ती म्हणजे पॅकिंग. कारण प्रत्येक देशाच्या निकष काही वेगळ्या पद्धतीचे निकष असतात, आयातदाराची काही वेगळी मागणी असते आणि फूल हा नाशवंत पदार्थ आहे, त्यामुळे त्याच्या पॅकिंगमध्ये विशेष लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे. जोपर्यंत ती वेलीवर असतात तोपर्यंत ती फ्रेश असतात, ताजी असतात, पण काढल्यानंतर सुद्धा आपल्याला त्यांना निर्यातीला पाठवण्यासाठी तेवढंच ताजं ठेवलं पाहिजे. तर काढणी पश्चात काय काळजी घ्यायला पाहिजे फुलांची. साधारणतः फुलाची जी काढणी आहे ही रात्रीच्या वेळी किंवा अगदी सकाळी सूर्य उगवायच्या अगोदर अशा पद्धतीत फुलाची काढणी केली जाते. ती केल्यानंतर ते फुलं पॅक हाऊसला, प्रिकूलिंगला किंवा ग्रेडिंग पॅकिंग हॉलला गेली पाहिजेत. त्यानंतर तिथे गेल्यानंतर त्याचं पाणी आणि सोडियम क्लोराईड याच्या द्रावणामध्ये त्याला 3 तासामध्ये बुडवून ठेवले जाते आणि त्यानंतर त्याची प्रतवारी करायची असते. तर फुलाची प्रतवारी करत असताना त्याचे काही क्रायटेरिया, त्याचे काही निकष आहेत. त्यातला पहिला निकष आहे फुलाची दांडी. फुलाची दांडी जेवढी लांब तेवढा त्याला चांगला दर, चांगली गुणवत्ता असं समजलं जात असते आणि त्यामुळे आपल्याला सारख्या लांबीच्या दांडीच्या फुलांची त्याची प्रतवारी करून घ्यायची आहे. त्यानंतर त्या दांडीची क्षमता सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. ती दांडी भक्कम असली पाहिजे, ताठ असली पाहिजे, ती तजेलदार असली पाहिजे, जेणेकरून त्या फुलाचं वजन त्या दांडीने त्याला ते पेलवता आलं पाहिजे. त्यानंतर फुलांच्या प्रकारात 2 प्रकार असतात. त्यामध्ये एक प्रकार जो आहे तो स्टँडर्ड प्रकार त्याला म्हटला जातो, ज्यामध्ये एका स्टेमवरती, एका दांडीवरती एकच फूल असते. आणि दुसरा स्प्रे नावाचा प्रकार आहे, त्यामध्ये एकापेक्षा जास्त फुलं त्या दांडीवरती असतात आणि त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची प्रतवारी करून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामध्ये फुलं असतील, कळ्या असतील तर त्यासुद्धा त्या प्रमाणात त्यात असल्या पाहिजे. त्यानंतर प्रतवारी करताना फूल हे रोगमुक्त असलं पाहिजे. मी थोड्या वेळ आपल्याला सांगितलं की ते रोगमुक्त असलं पाहिजे. त्यानंतर त्याचा आकारानुसार त्याचं समजा जरबेरा फुल आहे, जरबेरा फुलाचं डायमीटर किती आहे, त्याचं व्यास किती आहे, त्यानुसार त्याचे प्रतवारी करता येऊ शकते. त्यानंतर त्या फुलाचा रंग, सारख्या रंगाचे फुलं एकत्र आणून त्याचे बंचेस करून त्याचं आपण पॅकिंग केलं पाहिजे. तशा पद्धतीनं पूर्ण प्रतवारी आपण करून घ्यायची आहे. ते प्रतवारी केल्यानंतर पॅक हाऊसमध्ये त्या फुलांवरती आपण स्लीव्ज लावतो. स्लीव्ज लावल्यानंतर मग पाणी आणि क्लोरीनच्या द्रावणामध्ये आपण जवळपास 7 ते 10 सेंटीमीटरपर्यंत आपण त्या फुलांना आपण त्यात ठेवतो आणि त्यानंतर ते काढून मग आपण कोरुगेटेड फायबर बॉक्समध्ये किंवा सनबोर्ड बॉक्समध्ये आपण फुलांचं पॅकिंग करतो.
पॅकिंग, तर आपण या पॅकिंगच्या मुद्द्याकडे येऊयात. हो. पॅकिंग करताना काय विशेष काळजी घ्यावी बरं? पॅकिंग करताना पॅकिंग हे साधारणतः आपल्या जे पॅक हाऊसेस आहेत ज्यामध्ये प्रिकुलिंग कोल्ड स्टोरेजची व्यवस्था आहे, स्वच्छ पद्धतीचे पॅक हाऊसेस आहेत, तर अशा ठिकाणी आपण त्या फुलांचं पॅकिंग केलं पाहिजे. त्याला स्किल्ड लेबर आपण त्याला म्हणतो की ज्यांना यातला अनुभव आहे किंवा ज्यांना यातला प्रशिक्षण दिलेलं आहे, अशा प्रशिक्षित लोकांकडनं या फुलांची छाटणी असेल, फुलांचं प्रॉपर त्याचं ग्रेडिंग असेल, हे त्या ठिकाणी झालं पाहिजे. त्यानंतर अशा पद्धतीचे पॅक हाऊसेस राज्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आता सध्या परिस्थितीत आहे. परंतु महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने सुरुवातीलाच MIDC तळेगाव दाभाडे इथे आपलं स्वतःचं एक फुलांचं एक पॅक हाऊस किंवा त्याला निर्यात सुविधा केंद्र म्हणता येईल ते आपण उभं केलेलं आहे. आणि त्यातून आपण मोठ्या प्रमाणात विविध फुलांची सांगण्याला आनंद वाटेल की गुलाबाची जवळपास आपण 5 कोटीपेक्षा जास्त फुलांची निर्यात आपण त्या पॅक हाऊसमधनं युरोपसारख्या, इंग्लंडसारख्या अत्यंत शाश्वत अशा बाजारपेठेत, मोठ्या बाजारपेठेत आपण आतापर्यंत केलेले आहे. खरं तर आता फुलांच्या बाबतीत अजून एक घटक महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तापमान. जर तापमान जर कमी जास्त झालं तर कदाचित फुलांची फुल ही नाशवंत आहेत, त्यामुळे त्याची नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. तर तापमानासंदर्भात आपण काय विशेष काळजी घ्यावी? आपल्याला फुलांचा दर्जा जर दीर्घकाळासाठी टिकून ठेवायचा असेल तर आपण त्याच्या तापमानाचं व्यवस्थापन व्यवस्थित पद्धतीने केलं पाहिजे. फुलाची काढणी करता बरोबर त्याला कमी तापमानाच्या ठिकाणी आपण नेलं पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये असलेली जी फील्ड हीट त्या फुलांमध्ये आहे त्याला लॅटेंट हीट म्हणतात. शरीराअंतर्गत जे त्याच्यामध्ये फुलामधली हीट आहे ती काढून घेण्याची गरज आहे, जेणेकरून त्या फुलामधलं जे बाष्पीभवन आहे ते बाष्पीभवन कमी होऊ शकेल आणि त्यामुळे फुलाचा दर्जा टिकून राहू शकेल. म्हणजे त्यातील पाण्याचा अंश कमी करणं, पाण्याचा अंश कमी, तेथील तापमान कमी केला पाहिजे, म्हणजे जेणेकरून पाण्याचा अंश आता टिकून राहील. बरोबर. आणि आयुष्य वाढेल, त्याचं ते टिकवण क्षमता आहे ती वाढेल. विविध फुलांचे त्याच्यामध्ये वेगवेगळे तापमानाला आपण ठेवत असतो. जसं गुलाबाला आपण 2 ते 3 डिग्रीला आपण ठेवतो, त्यानंतर जर्बेरा असेल तर आपण 4 डिग्रीला ठेवतो, कार्नेश असेल तर आपण 0.5 ते 2 डिग्रीपर्यंत ठेवतो, बर्ड ऑफ पॅराडाईस असेल तर 14 डिग्रीला ठेवतो. तसं प्रत्येक फुलाचं वेगळं वेगळं जे आहे ते तापमानानुसार आपल्याला ठेवायचं असते. आणि यामध्ये आपण आर्द्रता जी असते हे सामान्यतः 90 ते 95 डिग्री एवढी आपण त्याच्यामध्ये आर्द्रता टिकतो. सर, हे तापमान नियंत्रित करण्यासाठी पॅकिंग हाऊसमध्ये कशा प्रकारची सोय असते? पॅक हाऊसमध्ये त्याच्यामध्ये प्रिकुलिंग असतात. प्रिकुलिंगमध्ये फुल येताबरोबर त्याचं जे काही बाहेरचं ॲम्बियंट टेम्परेचर आहे, बाहेरच्या वातावरणाचं जे काही 30-32 टेम्परेचर आहे ते आपण तात्काळ कमी करतो आणि ते त्याच्या रिक्वायरमेंटनुसार 2 ते 3 डिग्रीपर्यंत आणतो. नंतर कोल्ड स्टोरेज असते, कोल्ड स्टोरेजमध्ये आपण त्या तापमानाला 2 ते 3 तापमानाला आपण स्टोअर करू शकतो. काही वेळापूर्वी आपण पॅकिंग कुठं करावं याविषयीची सविस्तर माहिती दिली. पण ते पॅकिंग कसं असावं, आदर्श पॅकिंग कसं असावं? कुठलाही माल निर्यात करत असताना तो ग्राहकाच्या हातात सुरक्षितरित्या जर पोहोचवायचा असेल तर पॅकिंगला एक विशेष महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये फुलांचं पॅकिंग असेल तर त्या अनुषंगानं त्याचं पॅकिंग कसं असावं, त्या पॅकिंगसाठी वापरण्यात आलेल्या मटेरियलची गुणवत्ता काय असावी, त्या पॅकिंगवरती, त्या बॉक्सेसवरती काय त्याच्यावरती माहिती लिहिण्याची, विस्तृत माहिती लिहिण्याची गरज आहे. या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावरती काही निकष ठरवण्यात आलेले आहे, ते त्या निर्यातदारांनी काटेकोरपणे पाळले पाहिजेत. हे निकष प्रत्येक देशाचे वेगळे आहेत. प्रत्येक देशाचे वेगळे, जे विकसित देश आहेत त्यांचे वेगळे आहेत, तथापि बाकी जे देश आहेत, जे आपल्या नजीकचे देश आहेत त्यांचे सर्वांचे कॉमन आहेत. बरोबर. आणि त्यानंतर आपण शेवटी फुलांचं हाताळणार आहोत, हे नाशवंत आहे, अति नाशवंत आहे, त्यामुळे याच्या पॅकिंगला विशेष महत्त्व आहे. सर, या निकषांबद्दल आपण काय सांगाल? यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे पॅकिंग करताना घ्यावीची जी काळजी आहे, यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे आपण ग्राहकाच्या मागणीनुसार आपलं पॅकिंग असावं. त्यांनी जर काही आपल्याला त्याचे साईजेस दिले असेल तर साईजेसनुसार पॅकिंग असावं. त्याचं मटेरियल कोरुगेटेड फायबर बॉक्स असावं का सनबोर्ड असावं हे त्याच्या मागणीनुसार आपण दिलं पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये माल खराब होणार नाही, दबणार नाही, त्याची नासाडी होणार नाही किंवा चोरी होणार नाही अशा पद्धतीचं पॅकिंग असलं पाहिजे. हे पॅकिंग लोडिंग अनलोडिंग करताना किंवा काही ठिकाणी आपल्याला त्याची मुवमेंट करताना ते बॉक्सेस सहजासहजी आपल्याला मुवमेंट करता यावी यासाठी त्याचा आकारसुद्धा तशा पद्धतीत असावा. त्यानंतर त्याच्यावरती, त्या पॅकिंगच्या वरती जे काही माहिती आपण लिहिणार आहोत तर ती माहितीसुद्धा त्या मालाचं नाव काय आहे, म्हणजे ते कोणते फूल आहे, त्याचं वजन किती आहे, त्याचे नख किती आहेत, त्याची दांडीची लांबी किती आहे, त्यानंतर हे कोणत्या तापमानाला आपण साठवणूक केली पाहिजे अशी विस्तृत माहिती आपण त्याच्यावरती द्यावी. आता नवीन पद्धतीमध्ये बारकोड किंवा QR कोडनुसार आपल्याला QR कोड देखील वापरता येईल, जेणेकरून ही माहिती स्कॅन करताबरोबर ही तात्काळ ग्राहकाला उपलब्ध होऊ शकेल. तर अशा पद्धतीनं आपण हे पॅकिंग करून घ्यायचं असते. फुलांचे जे बंचेस असतात पॅकिंग करताना हे 10, 20, 50, 100, 200 ग्राहकाच्या आयातदाराच्या मागणीनुसार आपल्याला बंचेस करायचे असतात. नंतर त्याला आपण फुलाला पेपराचं रॅपिंग करतो
आणि त्यानंतर ते जे बंचेस आहेत ते बंचेस मग आपण पॅकेट्समध्ये कोरुगेटेड किंवा सनबोर्ड बॉक्सेसमध्ये आपण ठेवत असतो. यामध्ये कोरुगेटेड बॉक्सेसपेक्षा सुद्धा सनबोर्ड बॉक्सेस आज मोठ्या प्रमाणात वापरले जाते, कारण सनबोर्ड बॉक्सेसचं वजन हे कमी असते आणि फुलं आहे पण विमानमार्गे निर्यात करत असतो, त्यामुळे विमानाचा जो वाहतुकीचा दर आहे खूप जास्त असल्यामुळे कमी वजनासाठी आपण त्याच्यामध्ये सनबोर्ड बॉक्सेस मोठ्या प्रमाणात वापरतो. पण आता निर्यातदारांना आणखीन एक प्रश्न असू शकतो, तो म्हणजे निर्यातीसाठी फुलं तयार करण्याची त्यांची इच्छाशक्ती जरी असली तरी ही फुलं पाठवायची कुठं, यासाठी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर कशा प्रकारच्या बाजारपेठा उपलब्ध आहेत? मी सांगितलं पण 90-95 देशांना, वेगवेगळ्या देशांना आपण फुलांची निर्यात करतो. यामधले प्रमुख जर का आपण 7-8-10 देश जर बघितले तर यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीच्या बाजारपेठा किंवा लिलावगृह उपलब्ध आहे. यामध्ये उदाहरणादाखल सांगता येईल की फ्लोरा हॉलंड नावाचं अल्समीरमध्ये नेदरलँडमध्ये जे मार्केट किंवा लिलावगृह आहे हे जगातलं सर्वात मोठं फुलांचं मार्केट आहे. या ठिकाणी जवळपास त्यांचं जे टर्नओव्हर आहे हे 4.6 बिलियन युरो म्हणजे जवळपास 46,000 कोटी एवढ्या रकमेचं आहे. याच्यामध्ये 12.1 बिलियन फुलांचं वर्षभरामध्ये त्या ठिकाणी विक्री व्यवस्था केल्या जात असते. तसंच चीनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचे लिलावगृह आहेत. ओटा फ्लॉवर ऑक्शन सेंटर चीनमध्ये आहे, त्यानंतर जपानमध्ये ऑक्शन सेंटर आहे, तसं लेनग्रँड नावाचं जर्मनीमध्ये आहे, दुबई फ्लॉवर सेंटर आहे. असे जवळपास एक 15-17 वेगवेगळी बाजारपेठा किंवा लिलावगृह आज जगभरामध्ये फुलांसाठी काम करत आहेत. शेतकरी बांधवांना प्रतिष्ठेचा एक असा प्रश्न आहे किंवा प्रतिष्ठेचं एक मानांकन आहे असं म्हणूया की निर्यातदार शेतकरी, प्रत्येकाला वाटतं की माझा शेतमाल परदेशामध्ये निर्यात व्हावा. यामध्ये अनेक शेतकरी बांधवांनी कष्टाने मेहनतीने यश मिळवलंय. काही जणांची फळं धान्य ही परदेशामध्ये निर्यात होत आहेत. तर या फुलांच्या बाबतीत जर निर्यातदार बनायचं असेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे? फुलांचा निर्यातदार बनण्यासाठी सर्वप्रथम तर आपण आपली कुठली तरी एक वैधानिक नोंदणी आपल्या संस्थेची किंवा आपली करून घेतली पाहिजे, ज्यामध्ये शॉप ॲक्ट असेल, ज्यामध्ये पार्टनरशिप फर्म असेल, कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असेल, अशा पद्धतीचं एक वैधानिक स्वतःचं एक स्वतंत्र असं एंटिटी नोंदणी तयार करून घेतली पाहिजे. त्यानंतर मग त्यांनी त्याचा आयात निर्यात परवाना काढावा. नंतर अपेडाचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं. हे केल्यानंतर मग त्यांनी उद्योग आधार करावा. उद्योग आधार केल्याच्या नंतर पुढे त्यांनी आयातदार कोणत्या देशामध्ये आहेत, आयातदाराची शोध घेतला पाहिजे, आयातदाराची पततपासणी केली पाहिजे. नंतर त्यासाठी निर्यात करण्यासाठी त्याच्यासाठी आवश्यक असलेला कस्टम हाऊस एजंट जो म्हणतो, महत्त्वाचा दुवा जो आपल्या बिझनेसमधला आहे, त्याचं आपण नियुक्ती केली पाहिजे आणि नंतर कागदपत्रांची पूर्तता करून आपण आपला माल निर्यात करू शकतो. याविषयी माहिती देणारा किंवा याविषयीची अधिक उपयुक्त माहिती देणारा काही कार्यक्रम आपल्या कृषी पणन मंडळामार्फत राबवला जातो का? कृषी पणन मंडळामार्फत आपण अशा पद्धतीने नवीन उद्योजक निर्माण करण्याच्या अनुषंगानं, निर्यातीमध्ये नवीन उद्योजक निर्माण करण्याच्या अनुषंगानं हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स नावाचा अभ्यासक्रम आपण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण घेत असतो. 5 दिवसाचा हा निवासी अभ्यासक्रम आहे आणि यामध्ये आपण या 5 दिवसामध्ये जवळपास एक 18 ते 20 वेगवेगळ्या सत्रांमार्फत आपण प्रशिक्षण देत असतो. यामध्ये प्रत्यक्षात काम करणारे जे लोक आहेत ती लोक या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करत असतात. यामध्ये आपण मुंबईमध्ये 3रा दिवस आपण मुंबईमध्ये प्रत्यक्ष निर्यातीचं जे काम चालते ते सुद्धा आपण त्या लोकांना त्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन करत असतो. तर अशा पद्धतीनं हा कोर्स आपण पुण्यातून चालवतोय. आतापर्यंत आपण 74 बॅचेस यात पूर्ण केल्या आणि आपण यामधनं जवळपास 1800 ते 1900 लोकांना आपण यातनं ट्रेनिंग दिली. तसंच यामध्ये आणखी सांगता येईल की कृषी पणन मंडळाचं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट सर्व्हिस टेक्नॉलॉजी म्हणून तळेगाव दाभाडेला एक आमची संस्था आहे, ज्या संस्थेमध्ये हरितगृह, पॉली हाऊसेस अशा पद्धतीनं विविध इन्फ्रास्ट्रक्चर आज उपलब्ध आहे. त्यामध्ये फुलांचं प्रोटेक्टेड कल्टिवेशनमध्ये कसं उत्पादन घ्यावं, त्याची विक्री व्यवस्था कशी असावी याबद्दलचे विविध प्रशिक्षण दिले जातात. आणि त्यापेक्षा आणखी एक वेगळं सांगता येईल मला, जे आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्याने आपण राज्यामध्ये मॅग्नेट प्रकल्प, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प आपण राबवतो आहे. ज्या प्रकल्पातून विविध शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आहेत त्यांची आपण क्षमता वृद्धी करून त्यांना या वेगवेगळ्या मूल्यसाखळी, फुलांच्या मूल्यसाखळीमध्ये देखील त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठीचा आपण त्या लोकांना आपण प्रशिक्षण आणि विविध मदत करतोय. अनेक निर्यातदार आपण आपल्या या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तयार केलेले आहेत. पण आता या प्रशिक्षणाच्या बाबतीतील माहिती आणि जर नोंदणी करायची असेल तर कुठे संपर्क साधावा? कृषी पणन मंडळाकडे आपण, आमचा जो निर्यात विभाग आहे त्या निर्यात विभागाकडे जरी आपण संपर्क केला तरी सुद्धा यातली आम्ही विस्तृत माहिती त्या शेतकऱ्याला किंवा त्या उद्योजकाला या बाबतीत आपण देऊ शकणार नाही. पण शेतकरी बांधवांना महत्त्वाचा संदेश काय द्याल? मोठ्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण फुलांची उत्पादन आपण देशामध्ये घेतोय, राज्यामध्ये घेतोय.
निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत, मागणी आहे. फक्त आपण यामध्ये नवीन उद्योजक जर याच्यामध्ये नवीन तरुण उद्योजक जर यामध्ये आले आणि या विविध प्रशिक्षणाचा फायदा घेऊन जर या लोकांनी याच्यामध्ये काम केलं तर नक्की आपल्याला आपल्या राज्यातून जे काही फुलं आहेत या फुलांची निर्यात वृद्धी आपल्याला करणे शक्य होणार आहे आणि त्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा, आर्थिक फायदा त्यातून मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या एकूण लक्षात आलं असेल, इतर आपण फळांची निर्यात करतो, धान्यांची निर्यात करतो, पण फुलांची निर्यात करणं सुद्धा आता शक्य आहे. कारण तेवढ्या प्रमाणात बाजारपेठा या आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध आहेत. फक्त गरज आहे आपण या फुलशेतीकडे गांभीर्याने पाहण्याची आणि इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्र राज्यामधून या फुलशेतीच्या बाबतीतील उत्पादन वाढवण्याची. त्यासाठी निर्यातीचे निकष आपल्याला वराडे सरांनी कार्यक्रमात सांगितले. पॅकिंग कसं असावं, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपला माल निर्यात करण्याची प्रक्रिया काय आहे, नोंदणी कशी करायची, या आणि अशा अनेक बाबी आपल्या लक्षात आल्या असतील. या सगळ्यांमधून आपण प्रेरणा घेऊन नक्कीच आपण फुलशेतीची निर्यात करण्याकडे वळाल अशी अपेक्षा करतो. सतीश वराडे सर, कार्यक्रमात आपण सहभागी झाला त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले खरंच मनापासून आभार आणि आपल्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.